हे बघा, आता हा जो सब्जेक्ट आहे ना, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, तर तसा हा थेअरीच आहे बरं का. म्हणजे याच्यात काही प्रॉब्लेम वगैरे नाहीये. जसे तुम्हाला आता इतर 3 विषयात प्रॉब्लेम आहेत. म्हणजे आता डीटी मध्ये पण प्रॉब्लेम कसे आहेत तर लॉजिकल प्रॉब्लेम आहेत सगळे. आणि तुमचा ह्या तुमच्या काय म्हणतात आता आपण घेतला ईसीएन किंवा सर्किट नेटवर्क, हा तर थ्रू आउट प्रॉब्लेमचा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. हा काय तसा प्रॉब्लेमचा नाहीये. पण ह्यातल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या सहसा तुम्हाला समजत नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही डेली ह्याच तुम्ही सकाळी उठला की पहिलं काय बघता? मोबाईल. बरोबर. म्हणजे मोबाईल चुकून इकडून गादी खाली वगैरे गेला असेल तर तुम्ही तुमचं बीपी लगेच हाय होतं की कुठं गेला माझा मोबाईल. इतकं तुम्ही आपण त्यात सगळे इतके इन्व्हॉल्व झाले की आपल्याला मोबाईल म्हणजे आपलं जीवन झालंय. एक वेळ पाणी जेवण नसलं तरी चालेल पण तो मोबाईल पाहिजे. त्यात बॅलन्स असेल, फुल बॅलन्स आणि एकदम आयफोन असेल तर मग तुम्हाला जगाशी तुमचा काही संबंध नसतो. बरोबर आहे की नाही. आणि जर मोबाईल नसेल तर मग तुम्हाला असं आपण जगाच्या बाहेर कुठेतरी लांब कुठेतरी आपल्याला टाकून दिलेले, आपलं कोणीच विचारत नाही असं काही होतं. इतकं तुम्ही आपण मोबाईलच्या अधीन गेलेलो. म्हणजे डेली पर डे आपण डेली म्हणण्यापेक्षा सेकंदाला आपण ह्या गोष्टी कम्युनिकेशनशी कनेक्टेड आहोत. हा, किंवा आता बघा पूर्वी कसं होतं, वायफाय फक्त फोनसाठीच वायफाय असायचा. आता घरोघरी वायफाय घ्यावं लागतं. कारण आता ऑनलाईन काही बरेच लोक वर्क फ्रॉम होम करतात. तर त्यांचा तो स्पीड जो आहे नेटचा, तुम्हाला हाय स्पीड नेट पाहिजे तरच तुम्हाला ते इंटरॅक्शन प्रॉपरली होतं किंवा ट्रान्झॅक्शन प्रॉपरली होतं. तर मग ह्याच्यामध्ये नाही का 2 प्रकारचे कम्युनिकेशन असतात. एक असतं तुमचं अॅनालॉग कम्युनिकेशन, दुसरं असतं डिजिटल कम्युनिकेशन. तर डिजिटल कम्युनिकेशनचा सब्जेक्ट जो तुमच्या पुढच्या सेमला आहे तो. तर जसं तुम्ही आता डेली लाईफमध्ये खूप साऱ्या सोशल मीडियावर आहात. जसं युट्यूब आहे, इन्स्टा आहे, व्हॉट्सअप आहे किंवा अजून फेसबुक आहे, स्नॅपचॅट आहे. हे सगळे तुमचे सोशल मीडिया आहे. मग ह्या सोशल मीडियाशी कनेक्ट होताना तुम्ही खूप सारे मेसेजेस एकमेकांना सेंड करता, व्हिडिओ सेंड करता, ऑडिओ सेंड करता, कम्युनिकेशन करतो आपण, डेली एकमेकांशी बोलतो. तर मग हे सगळं आता ह्याच्यामध्ये पूर्वी खूप प्रॉब्लेम यायचे. आता पूर्वी जेव्हा अॅनालॉग कम्युनिकेशन होतं म्हणजे जेव्हा 2007-08 ला फोन आले बाजारामध्ये, त्यावेळेस ना फोन एवढा तुम्ही नोकियाचे फोन पाहिले असते, छोटे छोटे फोन होते. तर त्याच्यामध्ये फक्त काय होतं, त्याची जी बॅटरी ना ती 8-8, 10-10 दिवस टिकायची. का? तर फक्त फोन आले तर घ्यायचे आणि फार फार ते मेसेज सुद्धा आम्हाला करता येत नव्हते त्यावेळेस. आणि मेसेज कसे असायचे, तर 2 ओळी टाईप केल्या तर एक ओळ आधी जायची, एक ओळ अर्धा तासाने जायची. नाहीतर मग एक ओळ आज यायची, ओळ उद्या यायची. म्हणजे एखाद्या मध्ये एखाद्याचा कार्यक्रम झालेला असेल तर त्याचा निरोप फार परवा मिळायचा. तर मग तो त्याचं सगळं तिकडं विधी झालेले असायचे. तर असे प्रॉब्लेम पूर्वी होते अॅनालॉग कम्युनिकेशन मध्ये. आणि शिवाय रेंजचा प्रॉब्लेम असायचा, जसं मध्ये नॉईज यायचा किंवा आपण जे म्हणतो रेंज नाही किंवा आवाज एक साईड जायचा एक साईडचा नाही यायचा. असे खूप सारे प्रॉब्लेम्स होते. आणि मग हे सगळे अवॉइड करण्यासाठी किंवा ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन किंवा क्लिअरिटी येण्यासाठी आपण डिजिटल कम्युनिकेशन गेलो. जसं आता बघा आज आपण A to Z डिजिटलायझेशन केलेलं आहे. जसं आता पेमेंट सुद्धा आपण डिजिटल पेमेंट करतो. तर डिजिटल पेमेंटमुळे फायदा काय झाला, तर तुमचा कॅशचा काही संबंध नाही राहिला ना. पेपर वाचला, पेपर जो छापायला नोटा छापायला जे पेपर लागतो तो वाचला. शिवाय तुमचा सुट्ट्या पैशाचा विषय क्लोज झाला. आणि शिवाय तुम्हाला ते कॅरी करण्यासाठी जो कधी कधी बऱ्याच वेळा पैसे पकडून जायचे, घरीच विसरायचे, असं होत नाही. आता मोबाईल घेतला की तुमच्या मोबाईल मध्ये सगळं आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्याबरोबर मोबाईल असला तर तुम्हाला बाकी कोणाचीच गरज लागत नाही, पैशाची नाही, कसलीच नाही. तर हे इतकं सगळं सोपं काय झालंय बिकॉज ऑफ ओनली कम्युनिकेशन. पण ते आता जे आपण करंट मध्ये वापरतो ते डिजिटल कम्युनिकेशन आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स तुम्ही शिकत आहात, तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हे कुठून आलंय, तर अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स पासून डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स तयार झालंय. जसं तुम्ही पुढचा चॅप्टर तुमचा आहे अँड गेट, नॅन्ड गेट, नॉर गेट वगैरे. तर हे प्रत्येक जे गेट आहे ना हे कुठून डिफाईन झाले, तर अॅनालॉग पासून डिफाईन झाले. तसंच अॅनालॉग कम्युनिकेशन वरून डिजिटल कम्युनिकेशन मॉडिफाय झालेलं आहे, जेणेकरून तुमचा नॉईज आणि तुमच्या ज्या इंटरॅक्शन काय म्हणतात
इंटरॅक्टिव्हिटी खूप वाढलेत. पूर्वी आपण एवढं मोबाईलवर नव्हतो. पूर्वी म्हणजे आम्ही 2007-8 साली जेव्हा फोन आले त्यावेळेस फक्त फोन आला तर आम्ही घ्यायचो. म्हणजे त्यावेळेस आयडियाचे वगैरे सुद्धा इतकं जास्त कॉस्टली होतं ना, ₹2 पर मिनिट होता. तर माझं त्यावेळेस मी नुकतेच क्लास सुरू केले होते, तर मुलं फक्त मला मिस कॉल द्यायचे. का तर मॅडम करतील फोन. आता माझा नवीनच क्लास होता, तर मी मुलांशी कनेक्ट होण्यासाठी मग मी करायचे फोन. पण मुलं म्हणजे आम्ही प्रत्येक वेळी फक्त मिस कॉलच द्यायचो. का तर तिकडचा फोन आणि जो करील ना फोन त्याला बिल यायचं. म्हणजे जो मिस कॉल द्यायचा त्याला फोन बिल नसायचं येत. त्याच्यामुळे बहुतेक आम्हाला खूप मिस कॉल असायचे. आणि आता कसं बायका ढिगभर गप्पा मारतात. काय भाजी केली आणि कशी केली. 2-2 तास बायका गप्पा फोनवर असतात. तसं पूर्वी नव्हतं. फक्त निरोप द्यायचा आणि फोन ठेवून द्यायचं. कारण बिल लगेच वाढायचं. म्हणजे एका मिनिटात तुम्ही ₹2 सुद्धा त्यावेळेस जास्त वाटायचे. म्हणजे आणि बॅलन्स कसे होते ₹10, ₹20 असे बॅलन्स होते. आता डायरेक्ट 100च्या रेंजमध्ये बॅलन्स म्हणजे मिनिमम 200 पासूनचे तुमचे बॅलन्स चालू होतात. पण आता त्यांनी काय केलं अनलिमिटेड केले. त्याच्यामुळं किती बोला कसंही बोला. पूर्वी तसं नव्हतं. ₹10चं बॅलन्स 5 मिनिटात संपून जायचं. जर इन केस आपल्याला पूर्वी ते कॉईन होते बघा. ₹1 टाकायचा आणि बोलायचं. तर तो एक 60 सेकंद होत आले का टुक 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 वाजायला लागायचा. तर ते मग तुमच्याकडे बरेच सुट्टे पैसे ठेवावे लागायचे. त्याच्यात लोक फ्रॉड करायला लागले. तो भाग वेगळा. त्याच्यामध्ये ते बघा गाडीत एक वायसर मिळतं अल्युमिनियमचं. त्याचा जो शेप अँड साईज आहे ना ती रुपयासारखीच आहे. तर लोक ते गोळा करायला लागले. आणि जेव्हा ते कॉईन टाकायचं ना तर दुकानदाराच्या नकळत ते टाकून द्यायचं. आता तो काय होता तुमचा मेटल डिटेक्टर होता. तो फक्त मेटल डिटेक्ट झाला की तो फोन चालू व्हायचा. त्याला थोडेच कळत होतं का हा रुपया आहे का नाहीये. कळालं का. तर मग लोक तिथं सुरुवातीला प्रामाणिकपणे लोक रुपया टाकायचे. पण नंतर असं झालं की हे ज्यांना कळालं ना की हे टाकून पण फोन चालू होतो. तर मग दुकानदाराचं लक्ष नसलं की पटकन मग दुकानदार आधी म्हणायचं दाखवा पैसे आधी. नंतर असं व्हायला लागलं. तर हे सगळ्या गमतीचा भाग झाला. पण तर मग ह्याच्यामध्ये आपलं जे शिकायचं ह्या विषयामध्ये ते म्हणजे तुमचं अॅनालॉग कम्युनिकेशन आहे. तर अॅनालॉग कम्युनिकेशन मध्ये ह्याच्यामध्ये ड्रॉबॅक काय आहे. तर याच्यामध्ये पूर्वी खूप नॉईज होता. तुम्हाला अँटेना ऐकून असाल तुम्ही. आता तुम्ही कधी पाहिलं नसेल कारण तुम्ही जन्माला आले त्यावेळेस ते सगळं आउटडेटेड झालेलं होतं. आमच्या घरी अँटेना होता 100 फुटाचा. 100 फूट म्हणजे तुम्हाला आयडिया आहे का 100 फूट म्हणजे किती. समजा ही डबल डबल बिल्डिंग ना 100 फूट. आता हे जे आहे ना हे 11 फूट असतं. 11 किंवा 10 फूट. इथून ह्या बेस पासून स्लॅबची जे रेंज आहे ना ती 10 ते 11 फूट असते. तुम्ही विचार करा 100 फूट किती असेल. इमॅजिन करा असे वरती 10 हा इतका तो उंच हा असायचा अँटेना. आणि जसं वारं आता काय व्हायचं त्याच्यावरती अँटेनाचे जे काही हे आहे त्याच्या ज्या रिफ्लेक्टर वगैरे जे असायचे ते असायचे. इन केस वाऱ्याची दिशा बदलली तो रिफ्लेक्टर काय व्हायचा चेंज व्हायचा. त्याची डायरेक्शन बदलायची. आता तो जर जेव्हा चेंज झाला की इकडचं खाली पिक्चर दिसत होतं टीव्हीवर ते गायब होऊन जायचं. कारण एका पर्टिक्युलर रेंज मध्ये सिग्नल यायचे. आता तसं राहिलंय का. आता सगळ्या बाजूनी सिग्नल येतात. तुम्ही बघा डिश अँटेनाचा शेप पण कसा चेंज झालाय. असा कढई सारखा आहे. कर्वेचर आहे. म्हणजे काय करतो सगळ्या प्रकारचे सिग्नल तो खेचतो. आणि जशी तुमची रिक्वायरमेंट आहे जसं आता तुम्ही घरामध्ये टीव्ही मध्ये आपल्याकडे खूप सारे चॅनल आपण बघतो. जसं झी मराठी आहे, कलर्स मराठी आहे, स्टार नेटवर्क जे काय तुम्हाला जे आवडीचं आहे असेल ते. तर समजा तुम्ही झी मराठी चॅनल सिलेक्ट केलं तर प्रत्येक चॅनलची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. मग तो काय करतो सिग्नल येणारे सगळे त्या डिशवर कलेक्ट झालेले. मग जर तुम्ही जेव्हा झी मराठी चॅनल लावता त्यावेळेस झी मराठीची जी काय पर्टिक्युलर रेंज आहे तेवढीच सिलेक्ट होते. त्याच्यापेक्षा पुढचे त्याच्यापेक्षा मागचे सगळे तो काय करतो रिजेक्ट करतो. म्हणजे त्याला आपण इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी म्हणतो. म्हणजे रेंज ऑफ दॅट पर्टिक्युलर चॅनल. आणि तेवढीच तो काय होणार खेचणार आणि मग तुमच्या टीव्हीवर झी मराठी दिसतं. ओके. असे जेवढे नंबर ऑफ चॅनल्स आहेत दे हॅव डिफरंट फ्रिक्वेन्सी रेंजेस. पर्टिक्युलर डिफरंट फ्रिक्वेन्सी. जसं तुम्ही एफ एम ऐकता की नाही. बघा ते लोक ऍड करताना कसे ऍड करतात 101.1 FM, 100.1 FM, 106.4 FM. तर मग हे आकडे का सांगतात ते. आता नॉर्मली आपण काय करतो चॅनलचे ऍड करतो.
समजा आता मी म्हणते बडवे इंजिनिअरिंग अकॅडमी, तर ही माझ्या नावाची ऍड करते ना, मी फ्रिक्वेन्सी नाही ऍड करत, तर मला काय फ्रिक्वेन्सीचा विषय नाही माझा. पण एफ एम जे आहे ते चॅनलचं कसं महत्वाचं काय असतं, त्याची फ्रिक्वेन्सी रेंज. जसं आकाशवाणी केंद्र याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 100.1 FM. मग ते काय करतात, आपण ट्यून करतो, तर ट्यून म्हणतात. ट्यून करणं म्हणजे आपण ते 100.1 ला सिलेक्ट केलं तर आपलं आकाशवाणी केंद्र मिळेल. 106.4 FM ला जर आपण ट्यून केलं तर आपल्याला तो पर्टिक्युलर चॅनल मिळेल. तर ते काय करतात, फ्रिक्वेन्सीची ऍड करतात. तर तिला ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंज म्हणतात. जसं मी तुम्हाला परवा सांगितलं की ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंज म्हणजे 20 हर्ट्स 20 kHz मधले जेवढे रेंज सिग्नल्स आहेत, जे फक्त आपल्याला ऐकायला येतात, दिसत नाही असे सिग्नल्स. आणि मग एफ एम झालं, ह्या त्यांच्या चॅनलच्या फ्रिक्वेन्सी पण फिक्स असतात. ते आपण म्हणजे आता जसं बघा, खूप वर्षापूर्वी ना एक स्पेक्ट्रम घोटाळा झालता, 2G स्पेक्ट्रम घोटाळा. आता बघा त्याच्या रेंजेस आल्या, पहिलं 1G होतं, 2G होतं, 3G होतं, 4G. आता आपण 5Gच्या याच्यात आहोत. अजून काही दिवसांनी 6G पण येणार आहे. तर ह्या जशा फ्रिक्वेन्सी रेंजेस वाढत चालल्या, जितकं फ्रिक्वेन्सी रेंज वाढणार तेवढं आपलं कम्युनिकेशन जास्त जास्त फास्ट स्पीडी होणार. आणि तुम्हाला काय म्हणतात त्याला, आपण म्हणतो ना अपलोड करणं, डाउनलोड करणं. तर पूर्वी अपलोड करायला खूप वेळ लागायचा, आता नाही लागत, कारण का तुमचा स्पीड खूप वाढला आहे. किंवा डाउनलोड करताना पण खूप कधी कधी बऱ्याच वेळा स्पीड कमी व्हायचा, तर ते अर्धवट डाउनलोड व्हायचं. आता तसं राहिलेलं नाही. जर तुमच्याकडे खूप हाय फाय नेटवर्क असेल, याच्यामध्ये पण परत प्रकार असतात. ब्रॉडबँड, ब्रॉडबँड ऐकून आहे, आणि नॉर्मल वेज. ब्रॉडबँड म्हणजे जसं शेअर मार्केटिंगचे जे लोक काम करतात ना, त्यांना सकाळच्या वेळी खूप घाई असते, साधारण 9 पर्यंत शेअर तुमचे वाढतात, कमी होतात. तर ते लोक इतके घाई ते पटपट पटपट इतकं त्यांना फास्ट करावं लागतं. तर ते एक पर्टिक्युलर 10 मिनिटाचा 5 मिनिटाचा टायमिंग असतो. त्यात तुम्हाला ते शेअर विकायचे असतात, ते शेअर घ्यायचे असतात. म्हणजे समजा खाली उतरले तर विकायचे, आणि चढले तर घ्यायचे, असं काहीतरी आहे त्यांचं ते, म्हणजे प्रॉफिटसाठी. पण तो जो पर्टिक्युलर टाइम आहे ना, किंवा तुम्हाला जर माहिती रेल्वेचं तिकीट असतं ना, इमर्जन्सी रेल्वेचं तिकीट तुम्हाला काढता येतं. तर 1 तास ते 1 तासात आपल्याला वेळ असतो, 1 तासामध्ये तुम्ही ते इमर्जन्सी तिकीट बुक करू शकता. पण तो 1 तास आहे ना, ऑल ओव्हर इंडिया साठी असतो. म्हणजे समजा तुम्हाला जम्मूला जायचंय, काश्मीरला, तुम्हाला इमर्जन्सी बुकिंग करायचं आहे, तर तो 1 तासामध्ये अख्ख्या भारताचे लोक तिकीट बुक करत असतात. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या 4 लोकांना जायचं, आपल्या 2 लोकांचं बुक होतं, 2 लोकांचं बुक होतच नाही. तर इतकं फास्ट ते पटपट टाईप करावं लागतं, कारण लगेच जागा तुमच्या त्या फार खूप कमी जागा असतात. तर हे जे काही आहे ना, ह्याला तुम्हाला हाय स्पीड इंटरनेट लागतं, ते पूर्वी नव्हतं. कळालं का? आता मात्र खूपच. आणि आता आपण सगळं काही जे आहे ते सगळं ऑनलाईन मॅक्झिमम करतो, ऑफलाईन फार कमी कमी झाले हे, कारण का इंटरनेटमुळे. ठीक आहे. तर मी काय सांगत होतो, मला तर तो अँटेना जो असायचा ना पूर्वी, 100 फूट अँटेना, आता 100 फूट अँटेनाचं जर तुमची डायरेक्शन बदलली तर तुमचं जे काही पिक्चर होतं टीव्हीचं ते गायब व्हायचं. मग आता हाय अँटेनाची जी हाईट आहे ती आपल्याला कमी करायची, प्लस ते डायरेक्शन ऑफ दॅट अँटेना आहे तो पण तुम्हाला चेंज नाही झाला पाहिजे. मग हळूहळू काय झालं की ते डायरेक्ट त्याची जी हाईट आहे ती कमी कमी होत गेली. आणि ही जी काय प्रोसेस आहे यालाच आपण मॉड्युलेशन म्हणतो. तर मॉड्युलेशन म्हणजे काय, की तुम्ही जसं आता तुम्हाला एखाद्या पुण्याला जायचंय इन केस, तर पुण्याला जायला तुम्ही पायी जाण्यापासून तर तुम्हाला विमानापर्यंतचे ऑप्शन आहेत, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर पायी गेलात, आता दिंडी वारकरी लोक जातात पायी पायी, तर त्यांना किती वेळ लागेल पुण्याला जायला, किमान 4 दिवस नाही, पण समजा तुम्ही जर एक 3 दिवस धरूया आपण. बैलगाडी गेले तर तुमचा दिवस एखादा कमी होईल. तुम्ही कारने गेले तर आणखीन कमी होईल. एसटीने गेले तर अजून. म्हणजे काय होतं, जे तुमचे बेसिक सिग्नल्स आहेत, कॅरियर, आता ह्याच्यामध्ये काय असतं, 2 प्रकारचे सिग्नल असतात. एक असतं बेसिक सिग्नल्स आणि एक असतात कॅरियर सिग्नल्स. कॅरियर सिग्नल्स म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल्स. मग ते काय करतात, बेसिक सिग्नल्सला आपल्या बरोबर घेऊन जातात. आणि त्याच्यामुळं काय होतं, जसं आता बघा, एखादा खूप स्लो चालणारा व्यक्ती आहे आणि एखादा खूप फास्ट चालणार आहे, आणि फास्ट चालणाऱ्या व्यक्तीने स्लो चालणाऱ्या व्यक्तीचा हात धरला, तो ऑटोमॅटिक काय होतो, स्लो चालणारा पण फास्ट होतो की नाही. सेम इथं तसंच ऑपरेशन होतं. तुमचे बेसिक सिग्नल जे आहेत, ह्या बेसिक सिग्नल मध्ये आपण हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल ऍड करतो, ज्याला आपण कॅरियर फ्रिक्वेन्सीज म्हणतो.
आणि मग ह्या कॅरियर फ्रिक्वेन्सीमुळे काय होतं, तुमचे जे बेसिक सिग्नल आहे यांचा स्पीड वाढतो, यांचा नॉईज कमी होतो आणि जो काय ड्रॉबॅक आहे लेंथ ऑफ अँटेना तो पण तुमचा काय होतो, रिड्यूस होतो. आणि आता तुम्ही जर बघितला असेल तर अँटेनाच गायब झालाय. अँटेना दिसतो का कुठं? आता अँटेना संपलाच आहे. म्हणजे आता काही लोकांकडे डिश अँटेना आहे पण त्याची खूप हाईट कमी आहे किंवा इव्हन नव्हतं डिश अँटेनाची ऍड पण मला आता दिसत नाही. मला असं वाटतं डिश अँटेना पण आता बऱ्याच जमा झालाय. आता फक्त तुम्ही जिओ फायबरवर वगैरे डायरेक्ट टीव्ही कनेक्ट करता. तर याचा अर्थ काय झाला, अँटेना पूर्णपणे गायब झाला. आणि ही जी काही प्रोसेस आहे दॅट इज अ मॉड्युलेशन. म्हणजे आपण हळूहळू हळूहळू मॉडिफिकेशन करत गेलो. जो तुमच्या अँटेनाची हाईट होती 100 फीट्स ती तुमची 0 करून टाकली आपण. शिवाय नॉईज जो होता, नॉईज म्हणजे अनवॉन्टेड सिग्नल. आता तुम्ही जर पूर्वीचं रामायण महाभारत पाहिलं असेल करोनाच्या काळात, त्यावेळेसचं पिक्चर आणि आताचं पिक्चर म्हणजे तुम्हाला खूप फरक आहे. म्हणजे तुम्हाला आता म्हणजे एखाद्या पिंपल्स जरी आला असेल हिरोईनच्या चेहऱ्यावर तरी तो हायलाइट होतो. तुमचा कलर जो आहे तो स्पष्ट दिसतो. ऍक्च्युली कलर काय, पूर्वी असं होतं सगळं ब्लर दिसायचं, प्रॉपर दिसत नव्हतं, खूप सारे स्पॉट दिसायचे. तर हे सगळं अनवॉन्टेड सिग्नल्स ऍड व्हायचे. आता तुमचं पिक्चर क्लिअरिटी एकदम क्लिअर झाली. तुम्ही सेट टॉप बॉक्स बद्दल माहिती, सगळ्यांच्या घरी सेट टॉप बॉक्स आहे. काय फंक्शन आहे सेट टॉप बॉक्सचं? सेट टॉप बॉक्स कशाला आलेत? पूर्वी होते का सेट टॉप बॉक्स? नाही. आता का आलेत? हा हा म्हणजे आता काय झालं, पूर्वी ह्या गोष्टींवर कंट्रोल नव्हता गव्हर्नमेंटचा, बरोबर. आपण पूर्वी केबल वापरायचो, बरोबर. केबलवर काय 500 रुपये, 200 रुपये, 400 रुपये असं काहीतरी महिना असायचं. त्यात सगळे चॅनल तुम्हाला दिसायचे की नाही? म्हणजे आमच्या वेळेस आम्हाला दिसायचे 1000 एक चॅनल. काय हा सगळे सगळे म्हणजे इंग्लिश, मराठी, डिस्कवरी काय काय असतील तेवढे सगळे चॅनल. आता तसं राहिले का? नाही. आता तुम्हाला सिलेक्ट करायचंय की तुम्ही कोणता चॅनल नेहमी यूज करता, कोणता तुम्हाला पाहिजे. बातम्यांचे चॅनल, सिरियलचे चॅनल, पिक्चरचे चॅनल, जे काय असतील स्पोर्ट्सचे चॅनल. तर ह्याच्याप्रमाणे तुम्हाला पैसे पेड करावे लागतात. तर ह्याचा अर्थ काय झाला, आता सरकारचा कंट्रोल आता ह्याच्यावर आलेला आहे, बरोबर. पूर्वी सरकारचा कंट्रोल नव्हता. मग आता तुम्ही जेवढे पैसे पेड कराल तेवढे चॅनल तुम्हाला दिसणार आहे. अजून एक काय उपयोग सेट टॉप बॉक्सचा? पैशासाठी तर आहेच आहे, पण अजून एक काय उपयोग आहे सेट टॉप बॉक्स मुळे? अजून काय फायदा झाला तुम्हाला? बॉक्सचा अजून एक फायदा असा की याच्यामध्ये तुमची क्लिअरिटी जी आहे ती एकदम एकदम म्हणजे एकदम क्लिअर चित्र तुम्हाला दिसायला लागलं. पूर्वी असं चित्र दिसत नव्हतं. एकदम क्लिअरिटी. जर आता ते आपण पुढे बघणार आहे, नंबर ऑफ पिक्सल्स वगैरे वगैरे, ते आपण नंतर बघूया डिटेलिंग. पण त्यांनी काय झालं, सेट टॉप बॉक्समुळे एकदम गव्हर्नमेंटचा कंट्रोल आला तुमच्यावर. दुसरा कंट्रोल, याच्यामध्ये जी क्लिअरिटी, पिक्चर क्लिअरिटी ती खूप हाय झाली. बघा एच डी येतं की नाही, एच डी आणि एस डी. एच डीचा अर्थ काय होतो? हाय काय डेन्सिटी मध्ये खूप जास्त तुम्हाला क्लिअर चित्र दिसतं. एच डी पण असतं. एच डी मध्ये काय असतं, त्याची पॉवर कमी असते एच डी पेक्षा. तो तुम्हाला विचारतो तुमचा चॅनल एच डी आहे का एच डी आहे. आता पूर्वी एच डीच वापरत होते, मग त्याच्यामध्ये थोडेसे स्पॉट वगैरे तुम्हाला दिसायचे. आता तसे काही दिसत नाही. तर आता ह्याच्यामध्ये नाही का वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी रेंजेस असतात किंवा वेगवेगळे बँड्स असतात. तर याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय? ऍज पर द चॅनल प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी रेंज वेगवेगळी असते. ऍज पर द ऍप्लिकेशन प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी रेंज वेगवेगळी असते. जसं रेडिओसाठी फ्रिक्वेन्सी रेंज वेगळी आहे, टीव्ही साठी वेगळी आहे, तुम्ही आपल्या मोबाईल मध्ये वापरतो ती फ्रिक्वेन्सी रेंज वेगळी आहे. सॅटेलाइट कम्युनिकेशन साठी फ्रिक्वेन्सी रेंज खूप हाय असते. तुम्ही आता पाहिलं की एअर इंडियाचं विमान पडलं मागच्या आठवड्यात 12 जूनला. त्यावेळेस जे काही तुमचं सगळं जे काही विमानाचं हे चालतं, कम्युनिकेशन चालतं, ह्याच्यामध्ये खूप हाय फ्रिक्वेन्सी रेंज वापरली जाते. कारण ते सगळं खालून कंट्रोल असतो विमानाला. वरती गेल्यानंतर ना तुम्हाला दिशा कळत ना काही कळत, तुम्ही कोणत्या दिशेला आहात काहीच समजत नाही. खालून तुम्हाला
इंटरॅक्ट केलं जातं की तुम्ही कोणत्या दिशेला आहात, तुम्हाला कुठं जायचंय, तुम्हाला आता उतरायचंय, तुम्ही किती फीटवर आहे, तुम्हाला किती खाली यायचंय, हे सगळं जे काही सारखे त्यांना सूचना येत राहतात आणि त्याप्रमाणे ते विमान चालवत राहतात. पण त्यांची फ्रिक्वेन्सी रेंज मात्र वेगळी असते. तुम्ही रडार कधी ऐकलंय? रडार रडार काय असतं माहितीये? प्रत आ? काय असतं? आर्मीत, हो. आर्मीत असते आणि आता बघा प्रत्येक देशाची रडार सिस्टीम असते. तर रडार सिस्टीम काय करते ह्याच्यामध्ये आता समजा बघा इन केस आपली भारताची बाउंड्री, आता बाउंड्रीच्या बाहेर आतमध्ये जर एखादं विमान आलं दुसऱ्या देशाचं तर लगेच आपला रडार काय करतो? डिटेक्ट करतो. मग ते लगेच आता परवाच आता दुसऱ्याच्या समुद्रामध्ये एक पाकिस्तानाची बोट पकडली कारण त्यांनी बॉडी हे बाउंड्री क्रॉस केली होती तर त्यांनी जागेवर उडवून टाकली ती लांबूनच कारण इथपर्यंत येऊच दिली नाही कारण त्याच्यामध्ये RDX वगैरे होतं. तर मग हे कशावर कळतं तुम्हाला? रडारवर कळतं. तर रडारची जी फ्रिक्वेन्सी ही खूप हाय फ्रिक्वेन्सी असते आणि कॉन्फिडेन्शियल असते. जसं तुम्ही 26/11 तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2008 मध्ये आपल्या इथं बॉम्ब हे झालं बघा ताजवर हे झालं ना हल्ला झालता दहशतवादी हल्ला. तर ते लोक इथून इंटरॅक्ट करत होते त्या पाकिस्तानातल्या लोकांशी पण ते समजत नव्हतं की नक्की कुठून कम्युनिकेशन चालू आहे त्यांचं. तर मग त्यांनी काय केलं ती आपली जी रडार फ्रिक्वेन्सी ती हॅक केली होती. म्हणजे समजा आता फ्रिक्वेन्सी अशी आहे एक तर ह्याच्यावरून कम्युनिकेशन करा नाही तर ह्याच्या खालून करा म्हणजे ह्या फ्रिक्वेन्सी मधून जर कम्युनिकेशन झालं तर ते डिटेक्ट होणार ना म्हणून त्याने ती कॉन्फिडेन्शियल असं कोणीतरी लीक केली असेल आणि मग ह्याच्यावरून ते कम्युनिकेशन करत होतं. त्याच्यामुळे ते रडार फ्रिक्वेन्सी ती कॅच करत नव्हतं नक्की कुठून कम्युनिकेशन होतंय ते आणि मग त्यांना खूप दिवसांनी कळालं की हे पाकिस्तानांमधून ह्यांचं ट्रान्झॅक्शन चालू होतं. तर मग रडार फ्रिक्वेन्सी वेगळी असते. सॅटेलाइट कम्युनिकेशन तुम्हाला माहिती आहे अमेरिकेतले लोक अमेरिकेतले जे काही चालू आहे तिथं ते आपल्याला इथं बसून दिसतं. कसं काय दिसतं? तर सॅटेलाइट कम्युनिकेशन तर त्याची जी फ्रिक्वेन्सी ती वेगवेगळी असते. तर जसं तुमचं ऍप्लिकेशन असेल तसं तसं त्याचं फ्रिक्वेन्सी बँड चेंज होतो आणि त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणतात. कळलं? आता त्यांनी इथं बघा दिलेलं एक्झाम्पल की समजा एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी असेल तर पॉवर ट्रान्समिशन साठी वापरतात. व्हॉइस तुमचे समजा ऑडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे फक्त आवाजाची फ्रिक्वेन्सी असेल तर आता मी त्यांनी काय हा चार्ट दिलाय बघा इथं. तर ह्या चार्ट मध्ये फ्रिक्वेन्सी रेंजेस दिलेल्या आहेत आणि ह्याचे ऍप्लिकेशन पण दिले आहेत. तर जसे तुमची फ्रिक्वेन्सी रेंज बदलत जाईल तसं तसं तुमचे ऍप्लिकेशन पण चेंज होत जाईल. पण आता सांगू का आता 5G आलं की नाही जितकं आपली फ्रिक्वेन्सी रेंज वाढणार ना तेवढा आपल्या शरीराला प्रॉब्लेम चालू होणार. म्हणजे आता बघा हे सगळे काय सिग्नल आहेत? रेडिएशन सिग्नल माहिती आहे तुम्हाला? तर रेडिएशन सिग्नल इतके हार्मफुल आहे आपल्या तब्येतीसाठी की ह्याच्यामध्ये काय होतं तुमच्या ब्लडच्या लगेच गाठी तयार होतात जर तुम्ही खूप जास्त वेळ त्याच्या इव्हन आता मी तर ह्याच्या पण विरोधात आहे बरं का की वायफाय घरी असूच नाही. तर वायफाय म्हणजे तुम्ही दिवसभर त्याच्यातच आहे ना रेडिएशन सिग्नल मध्ये सगळ्या घरामध्ये तुमचे सिग्नल येतात ते बेडरूम मध्ये जा हॉलमध्ये जा कुठेही जा. पण आता काय झालं आपली गरज झाली नाही का त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही म्हणण्यापेक्षा आता बरेचसे काम ऑनलाईन आहेत. तर तुम्ही 1 GB 1.5 GB तर तुमचा आता 10 मिनिटात संपतं ते आणि तुम्हाला जास्त मिळत नाही हे. आता मी पूर्वी नाही ह्या मोबाईलवर कनेक्ट करायचे हा फोन तर मग ते तुम्ही माझे ब्लर येतं आवाज येत नाही नॉईज येत नाही त्यासाठी जिओ फायबर घेतलं. मग हाय स्पीड आला तर ऑटोमॅटिकली हे जे काही प्रॉब्लेम होते ते सगळे सॉल्व्ह झाले. तर आपली गरज झाली म्हणून आपण ते वायफाय कनेक्शन घेतोय तो भाग वेगळा पण याच्यामध्ये नाही का तर जसं जसं मी काय तुम्हाला सांगत होते ब्रॉडबँड ऐकून येतं तुम्ही? ब्रॉडबँड जो असतो ना सर्वात हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल म्हणजे ब्रॉडबँड की ज्यांना खूप पॉवरफुल काम करायचं ऑनलाईनला. जसं आता तुम्ही ई कॉमर्स ऐकून आहे? ई कॉमर्स म्हणजे काय? तुम्ही आता ई शॉपिंग करता की नाही? ऑनलाईन शॉपिंग म्हणतात त्याला की तुम्ही जेवढं जेवढं सगळे जे प्रोडक्ट तुम्हाला फिजिकली दिसतात ते सगळे आता ऑनलाईन आले बरोबर आहे की नाही. तर मग हे प्रोडक्ट तुम्हाला जर प्रॉपर कलर वगैरे सगळं जे पाहिजे असेल साईज वगैरे तर त्याला पण खूप जास्त फ्रिक्वेन्सी रेंज लागते. तर मग आता काही ठिकाणी खूप सारे स्पीडी ऍप्लिकेशन असतात
त्याला ब्रॉडबँड लागतो. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते की विदिन 1 सेकंद तुम्हाला सगळा डाटा पाहिजे, विदिन 1 सेकंद तुम्हाला सगळा डाटा अपलोड करा, तुम्हाला खूप घाई आहे डाटा अपलोड करायची. तर अशा वेळी समजा ऍडमिशन प्रोसेस आहे, आता तुम्हाला अजून अवकाश आहे तुम्हाला, पण डिग्रीला ऍडमिशन घेताना मग त्यावेळेस पण तुम्हाला फ्रिक्वेन्सी सिग्नल जास्त लागतात. आता जे 5G आले तर त्यांनी कंपल्सरी सांगितले कंपन्यांना, सरकारने, की तुम्ही स्पीड वाढवा पण रेंज वाढवू नका. कारण जितकी रेंज वाढणार तेवढे हाय पॉवरफुल रेडिएशन सिग्नल जनरेट होणार. आणि ते सगळे बघा, आता आपण मी कानात हे घातलंय, ऑब्विसली माझ्या कानात ते सिग्नल चाललेत. तर तुम्ही आपण बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपल्याला सवय लागली झोपेत, बहुतेक तुमच्या वयाचे सगळे मुलं ते कॉर्ड घालतात दिवसभर बर्ड्स घालून ठेवतात. तर ते तुमचं डायरेक्ट मेंदूत जातात ते. पण ते तुम्हाला ते जातं, तुम्हाला एवढं इम्पॉर्टन्स वाटत नाही कारण त्याची गरज वाटते तुम्हाला ह्याच्यापेक्षा. कधी कधी रात्रीभर आपण तसेच झोपी जातो, कानात तसेच राहतात. ते डायरेक्ट सिग्नल तुमच्या मेंदूला अटॅक करतात. त्याच्यामुळे ब्रेन ट्युमर वगैरे सारखे आजार खूप वाढत चालले. तर दुबई सारखा देश ते ऐकून आहे की तुम्ही, इन्फ्रारेड सिग्नल कुठे वापरतात? तुम्ही रिमोट मध्ये बघा, टीव्ही झाला, गाडीचं रिमोट झाला, किंवा आता एसी पण रिमोट वर आलाय, बऱ्याच गोष्टी रिमोट, फॅन पण रिमोट वर आले. तर ते सिग्नल तुम्हाला दिसतात का जाताना? तुम्ही टीव्ही ऑपरेट करता, आवाज करता, कमी करता, चॅनल बदल, तुम्हाला दिसतात का सिग्नल? नाही. दॅट इज द इन्फ्रारेड सिग्नल्स, जे आपल्या डोळ्याने दिसत नाही. हे बघा, एक पर्टिक्युलर रेंज पर्यंत आपल्याला फ्रिक्वेन्सी दिसते. जसं एक्सरे ऐकून आहे तुम्ही, एक्सरे तुम्हाला कधी काढायची वेळ नसेल आली, पण तुमच्या घरच्यांनी कधी बरोबर गेला वगैरे असेल किंवा कधी काय, तर एक्सरे मध्ये बघा, जेव्हा फोटो काढतात ना त्यावेळेस तुम्हाला तो फोटो कसा आपल्या बॉडीवर कसे सिग्नल पडतात ते दिसत नाही. तर एक्सरेची रेंज आहे ना थोडीशी कमी असते. तुम्ही लेझर ऐकले? लेझर बीम किंवा लेझरचे ऑपरेशन्स होतात बघा, डोळ्याचे होतात, स्टमकचे होतात, हे जे नाही का कॅन्सरचे ऑपरेशन्स होतात. तर लेझर बीम ही सर्वात हाय रेंज फ्रिक्वेन्सी की जी खूप पॉवरफुल असते. म्हणजे इव्हन जे कॅन्सरचे जे हे असतात ना विषाणू किंवा जे काही आहे त्याचे, ते सगळे लेझर बीमचं एक मेन हे काय ऍडव्हान्टेज, ते कॉन्सन्ट्रेटेड बीम आहे. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे एका स्पॉटला जाऊन ते असे अटॅक करतात. हा त्याचा मेन बेनिफिट आहे. तसा एक्सरे नाही, एक्सरे काय होतो, स्प्रेड होतो. स्प्रेड झाल्यामुळे काय होतं, त्याची पॉवर कॅपॅसिटी काय होते, ऑटोमॅटिकली कमी होते. पण तुमचे हे जे आहे लेझर बीम, हे मात्र कॉन्सन्ट्रेटेड बीम असतात. त्याच्यामुळं त्याची जी स्पीड, ह्याचं जे काही पॉवरफुल आहे ती काय असते, जास्त असते. तर जेवढ्या मेडिकल ऍप्लिकेशन आहेत तिथं सगळीकडे लेझर बीम वापरले जातात. आता तुम्ही ऐकून असेल डोळ्याचा नंबर पण जातो, ज्याचा खूप नंबर आहे. तर आफ्टर 18 इयर्स तुम्ही ते ऑपरेशन करू शकता. एखाद्या मुलाला भिंगाचा चष्मा असेल तो 0 ऑपरेशन होतं, खरंच होतं. म्हणजे आता माझ्याच क्लासच्या मुलीने केलंय वाटतं ऑपरेशन, तर ते सक्सेसफुल पण होतं. डायरेक्ट लेझर टाकून ते तुमचा नंबर पूर्ण गायब करून टाकतात. किंवा अशा खूप साऱ्या पूर्वी तुमचे किडनी स्टोन वगैरे काळ्या भलं मोठं ऑपरेशन करा, पोट फाडायला जावं लागायचं. आता तसं राहिलेलं नाही, फक्त ते बीम सोडतात आतमध्ये. इव्हन आपल्या पोटातले फोटो सुद्धा निघतात आता, माहिती तुम्हाला. हे सिटी स्कॅन ऐकून आहे तुम्ही, MRI स्कॅन ऐकून आहे. सिटी स्कॅन MRI स्कॅन मध्ये जास्त पॉवरफुल सिग्नल्स असतात का, तर ते पूर्ण बॉडी स्कॅन करतात आपले. म्हणजे प्रत्येक आपल्या बॉडी मधले जेवढ्या पेशी आहेत, जेवढं म्हणून काही स्ट्रक्चर आहे आपल्या बॉडीत, तेवढ्या सगळ्यात फिरून येतात ते. त्याच्यामुळे जर एखाद्या आजाराचं डायग्नोसिस झालं नाही सिटी स्कॅन मध्ये, तर ते MRI स्कॅन मध्ये होतं. म्हणजे नक्की कुठं काय प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीला ते डायग्नोसिस. तर ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सीचे ऍप्लिकेशन आहे. सिटी स्कॅन झालं, एक्सरे झालं, MRI स्कॅन झालं, लेझर झालं, इन्फ्रारेड सिग्नल झालं. तर जशी जशी रेंज बदलेल तसं तसं ऍप्लिकेशन चेंज होत झालंय. पण आता मायक्रो ओव्हन ऐकून आहे? आता बघा, अमेरिकेमध्ये कोणत्या देशात मला नक्की नाही माहिती, पण मायक्रो ओव्हनला बॅन आणलाय. कारण का, मायक्रो ओव्हन मध्ये बघा एखादा पदार्थ तुम्ही ठेवा, सेकंद पण लागत नाही गरम व्हायला, शिजायला. आणि तसं तुम्ही गॅसवर शिजवा बरं एखादी डाळ, तुम्हाला अर्धा तास तरी मिनिमम लागेल. इथं तुमचं 2च मिनिटात इव्हन तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं जळते का काय.
तर मायक्रोओव्हन मध्ये खूप हाय फ्रिक्वेन्सी रेडिएशन सिग्नल्स असतात आणि ते रेडिएशन सिग्नल डायरेक्ट त्या पदार्थामध्ये जाऊन हे होतात, मेल्ट होतात आणि आपण ते खातो. तर ते इतके हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल ते जास्त खाणं चांगलं नाही मायक्रोओव्हनचं. आता बघा पूर्वी बेकरीमध्ये नाही का मॅन्युअली बेक करायचे, मोठमोठ्या भट्ट्या असायच्या त्यात ते टाकायचे पाव वगैरे आणि मग ते बेक. आता तसं राहिलेलं नाही, टायमिंग लावून द्या, मशीन आहे. तर सगळ्या हाय फ्रिक्वेन्सी रेडिएशन सिग्नल्स आहेत, त्याच्यामुळं काय होतं 2 मिनिटात बेक होतं. म्हणून तेवढे प्रोडक्ट पण तुमचे जास्त वाढलेत. पूर्वी एवढे प्रोडक्ट नव्हते, नॉर्मल होते, पाव, बटर, खारी आपल्या बॉडीसाठी. पण आता कसं आहे, काही आता बायकांना वेळच नसतो, सकाळीच लवकर उठून घराच्या बाहेर पडावं लागतं, तर त्या गोष्टी पण ठीक आहे, पण जास्त नाही वापरलं पाहिजे असं. तुम्ही मी म्हणजे मोबाईल फोन सुद्धा आहे ना, तुम्ही ना असं ठरवून घ्या दिवसातून 2 तास वापरायचं. काय नाही, एवढं काय अर्जंट नसतं. तुम्हाला एक सांगते, पहिली गोष्ट एवढं अर्जंट नसतं आणि ज्याला अर्जंट आहे तो 50 फोन लावतो, हे पण सांगते. त्याच्यामुळे एवढं काही नाही, मेसेज आला की प्रत्येक वेळेस बघितलंच पाहिजे. ठीक आहे, काहीतरी दोन स्पेसिफिक टाइम पिरियड काढा की बाबा आता 2-3 तास आपण मोबाईल बघू. तुम्ही म्हणजे 2 तास बाजूला ठेवता तो फोन आणि उरलेले तास मोबाईल बघता असे उलटे केस आहे. म्हणजे तुम्ही नाईलाज असतो लेक्चर मध्ये तो बंद ठेवत असाल, नाईलाज असतो, कारण तिथं शिक्षक बोलतात म्हणून, आहे का नाही. तर हे सगळं आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला पहिल्या चॅप्टरचा असा इंट्रो होते सगळा बरं का, ह्याच्यात काही फारसं नाहीये. हा, आता कम्युनिकेशनचे जे टाइप्स आहेत ना ते तुमचे बरेच टाइप्स आहेत. त्यातला पहिला टाइप आहे सिम्प्लेक्स कम्युनिकेशन. सिम्प्लेक्स म्हणजे काय? वन वे कम्युनिकेशन. वन वे म्हणजे जसा रेडिओ, टीव्ही, एक साइडच असतं ना, आपल्याला काही त्यातले रिएक्शन देता येते का? नाही. म्हणजे उद्या मला असं वाटतं का ही बाई चुकीचं वागतीये टीव्ही मध्ये, सिरियल मध्ये, तर मी तिचं काही वाकडं करू शकत नाही, मला पाहावंच लागतं ते. म्हणजे फक्त वन साइड कम्युनिकेशन असं. रेडिओचं फक्त आपलं ऐकायला येतं, आपली रिॲक्शन जरी आपण दिली तर ती त्यांच्यापर्यंत काही पोहोचत नाही. तर ह्याला म्हणायचं वन वे कम्युनिकेशन, त्यालाच आपण सिम्प्लेक्स कम्युनिकेशन पण म्हणतो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये नाही का आणखीन एक 2 टाइप्स असतात. हाफ डुप्लेक्स कम्युनिकेशन. हाफ डुप्लेक्स म्हणजे काय? तर एक तर तुमचं वन वे कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये वन साइड फक्त तुम्ही ऐकू शकता, दुसऱ्याला रिॲक्शन देता येत नाही. आणि हाफ डुप्लेक्स मध्ये तुम्ही वॉकी टॉकी ऐकला असेल. पोलीस लोक, आर्मीतले लोक किंवा युद्धभूमीवर जे लोक काम करतात त्यांच्याकडे वॉकी टॉकी असतो. वॉकी टॉकीचा अर्थ काय होतो? तो जर दोन्ही पर्सन जरी बोलत असले तर एका वेळी ऍज अ रिसिव्हर किंवा ऍज अ ट्रान्समिशन एकच ऍक्ट होतो. समजा मी एखाद्या व्यक्तीशी बोलतेय, मी बोलत असताना माझं पूर्ण बोलणं होईपर्यंत तो तिकडचा फक्त ऐकत असतो, कारण मी ऍज अ ट्रान्समीटर म्हणून काम करते आणि तो ऍज अ रिसिव्हर म्हणून काम करेल. म्हणजे जेव्हा माझं पूर्ण बोलणं होईल त्यावेळेस मी ओव्हर ओव्हर म्हणतात बघा ते लोक सारखं. तर ओव्हर ओव्हर म्हणजे काय? तर माझं बोलणं संपलंय, आता तुम्ही बोललात तरी चालेल. मग जेव्हा मी माझं ओव्हर होईल त्यावेळेस तो तिकडे बोलायला सुरुवात होते, त्यावेळेस मी असते रिसिव्हर आणि तो असणार आहे ट्रान्समीटर. जेव्हा त्याचं कम्युनिकेशन संपेल त्यावेळेस तो सांगेल ओव्हर ओव्हर. म्हणजे याचा अर्थ माझं बोलणं संपले, कारण एका वेळी तो ऍज अ रिसिव्हर किंवा ऍट अ टाइम ऍज अ रिसिव्हर किंवा ऍज अ ट्रान्समीटर म्हणून काम करतो. म्हणून त्याला हाफ डुप्लेक्स कम्युनिकेशन म्हणतात. कळालं सगळ्यांना? दुसरा जो लास्ट टाइप जो आहे तो म्हणजे फुल डुप्लेक्स. फुल डुप्लेक्स म्हणजे आपला 2 साइड कम्युनिकेशन, म्हणजे आपला मोबाईल फोन. तुम्ही बोला, मी बोलते, कधी कधी ओव्हरलॅपिंग होतं, थांब 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 आपल्या थांब थांब मला मला बोलू दे आणि कॉन्फरन्स कॉल, मग ते तर फार फार फुल डुप्लेक्स झाले आता. कारण एका वेळी तुम्ही 10 लोक कॉन्फरन्स कॉलवर असतात आणि मग प्रत्येकाचं इंटरॅक्शन तुम्हाला करायला मिळतं त्यांच्याशी. तर हे झालं फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन. तर हे 3 टाइप्स आहेत. पहिल्यांदा आहे हाफ डुप्लेक्स मध्ये हे 2, ही वन वे कम्युनिकेशन फक्त रेडिओ टीव्ही. दुसरा म्हणजे वॉकी टॉकी, बोथ साइड इट कॅन ऍक्ट ऍज अ ट्रान्समीटर, इट कॅन ऍक्ट ऍज अ रिसिव्हर. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे फुल डुप्लेक्स, बोथ साइड बोथ इट कॅन ऍक्ट ऍज अ रिसिव्हर बोथ अँड ट्रान्समिशन. म्हणजे मी ऍज अ रिसिव्हर म्हणून पण काम करते, ऍज अ ट्रान्समिशन, अँड अदर साइड ऑल्सो इट ऍक्ट ऍज अ ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. तर ह्याला म्हणायचं फुल डुप्लेक्स. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आता ट्रान्समिशन मोड मध्ये ना 2 प्रकार असतात. एक असतं तुमचं सिरियल कम्युनिकेशन आणि दुसरं असतं पॅरलल कम्युनिकेशन. सिरियल कम्युनिकेशन म्हणजे काय? डाटा सिरियली चाललाय,
1/1 एक बीट गेल्यावर दुसरं बीट. तसं तुम्ही बायनरी नंबर शिकलात की नाही? बायनरी नंबर मध्ये आता याच्यामध्ये बघा, समजा किती वाजले, म्हणजे काय की समजा हे बायनरी नंबर आहे हा, असे समजून. तर ह्याच्यामध्ये ना प्रत्येक वेळी तो 8 बिट डाटा सेंड करतो एका वेळी. हा, तर सिंगल बिट म्हणजे तुम्हाला हे माहितीये का 1 बिट कशाला म्हणायचं? 1 गिगाबाईट, मेगाबाईट. तुम्ही वापरता ना 1 TB, 1 GB, काय आहे ते? हा, पण जीबीचा अर्थ काय होतो? पण जीबीचा अर्थ काय होतो? जीबी आता फोन आले ना, गिगाबाईट म्हणजे किती? ते फुल फॉर्म झाला. पण 1 गिगाबाईट म्हणजे किती माहितीये? 1000 टीबी ने, टीबी म्हणजे टेराबाईट. केबी, हा केबी. केबी म्हणजे काय? किलोबाईट. मग किलोबाईट म्हणजे किती? नाही माहिती. हा, हे बघा 0 आणि 1 म्हणजे 1 बिट झाला, बरोबर? आणि 1 × 10⁻³ मग सगळं सांगते मी आता. ग्रुप ऑफ 4 बिट्स त्याला म्हणायचं निबल, एक निबल. ग्रुप ऑफ 8 बिट्स त्याला म्हणायचं बाईट. हा शब्द ऐकला असेल ना तुम्ही, 1 बाईट. ग्रुप ऑफ 16 बिट त्याला म्हणायचं 1 वर्ड. ग्रुप ऑफ 32 बिट त्याला म्हणायचं 1 डबल वर्ड. 1 × 10⁻³ त्याला म्हणायचं 1 किलोबाईट. 1 × 10⁻⁶ 1 मेगाबाईट. 1 × 10⁻⁹ 1 गिगाबाईट. 1 × 10⁻12 1 TB. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला सतत लागणार आहे काय. आणि तुम्ही मोबाईल वापरता, 1 TBचा मोबाईल घ्यायचा आहे, अरे पण टीबी म्हणजे काय बाबा ते माहितीच नाही. तर एकावर 12 शून्य. तुम्हाला हे माहिती का आपला मोबाईल नंबर 10 बिट, 10 नंबर काय काय काहीच विचार करत नाही ना. पॉप्युलेशन, पॉप्युलेशन आता अमेरिकेचा जो नंबर आहे ना, म्हणजे अमेरिकेचा 12 अंकी, 12 अंकी. हे बघा, आता आपण जेव्हा 10 नंबर घेतो ना, तर 0 to 9 नंबर आहे ना, म्हणजे 10 नंबर जर जितका मोठा नंबर असेल ना, तेवढे तुमचे कस्टमर ऍड करता येतात ना तुम्हाला. आता समजा नंबर तुमचे 2 अंकी फोन नंबर असता असं समजा, तर मॅक्झिमम किती लोक इन्क्लूड झाले असते? 99. 4 अंकी नंबर असतात तर 9999. 5 अंकी असेल तर एक 9 अजून वाढला असता. मग 10 अंकी नंबर आहे आपला, म्हणजे किती आलाय? 9 9 9. एवढे ग्राहक तुमचे ऍड होऊ शकतात. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9 आणि 10 एवढे ग्राहक याच्यामध्ये ऍड होऊ शकतात. इन केस ह्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या झाली म्हणजे कस्टमर झाले, कस्टमर. लोकसंख्या तर अजून भरपूर आहे.